नमस्कार मित्र हो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या माझ्या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू 25 आविष्कार मी आपणासाठी उलगडून दाखवणार आहे. या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे आपल्या भारत देशाबद्दल त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते मी आपल्यासमोर सादर करणार आहे. चला तर पुढे जाऊया. मित्रहो, या 2 एपिसोड्समध्ये म्हणजे एपिसोड 47 आणि 48 मध्ये मी भारतीय संविधानाचे जे प्रमुख घटक आहेत, प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहे. आणि त्यातूनही या 47व्या एपिसोडमध्ये मी विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. ते म्हणजे भारतीय संविधानाच्या किंवा भारतीय राज्यघटनेच्या त्याचा जो मूलभूत मूल्यभाव आहे, त्याचं जे तत्वज्ञान आहे, त्याची जी उद्दिष्टे आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि ही सारी मूलभूत मूल्य, तत्वज्ञान आणि उद्दिष्ट कशामध्ये एकत्र आलेली आहेत? त्या 3 वेगवेगळ्या घटकांमध्ये एकत्र झालेले आहेत. पहिलं म्हणजे प्रिॲम्बल किंवा उद्देशिका, दुसरं म्हणजे फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकार, आणि तिसरं म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे सरकारी धोरणं ठरवण्यासाठी मार्गदर्शक तत्व. आणि याबद्दलच आपण बोलणार आहोत. तर याचा जो पहिला मुद्दा आहे तो आहे प्रिॲम्बल किंवा उद्देशिका. याचा पहिले तत्व आहे सार्वभौमत्वाचं. आपल्या प्रिॲम्बलची म्हणजे उद्देशिकेची सुरुवातच होते वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही भारताचे लोक, अशी सुरुवात होते. त्याचा अर्थ असा आहे की संविधान पारित करताना आपण जगासाठी घोषणा करत आहोत की भारतामध्ये अंतिम सार्वभौमत्व जे असेल ते भारतीय लोकांच्या हातामध्ये असेल. आणि सगळ्या ज्या संवैधानिक प्राधिकरणं आहेत, राज्यघटनेचे, सरकारचे जे वेगवेगळे घटक आहेत, ते सर्व घटक आपला अधिकार कुठून मिळवतात? त्या अधिकाराची गंगोत्री आहे भारताचे लोक. लोकांकडूनच आपण ते सर्व अधिकार मिळवतो. दुसरं तत्व जे आहे मूलभूत तत्व ते म्हणजे समाजवादाचं तत्व. भारतीय संविधानामध्ये अशी अनेक प्रावधानं आहेत ज्यातून आपल्या देशाचा आदर्श काय असला पाहिजे, तर कल्याणकारी राज्य निर्माण करणे हा आपल्या देशाचा आदर्श म्हटलेला आहे. याचाच अर्थ असा आहे की कुठल्याही प्रकारच्या शोषणापासून मुक्तता. आपली जी राज्यघटना आहे किंवा आपले जे संविधान आहे त्यामध्ये सरकारचं हे आद्य कर्तव्य आहे की अशा प्रकारची सामाजिक व्यवस्था उभी करायची ज्यातून सर्वांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळू शकेल. अशा प्रकारची सामाजिक व्यवस्था निर्माण करणं हे प्रमुख उद्दिष्ट आपल्या संविधानामागे आहे. यानंतरचं तत्व आहे ते आहे निधर्मीपणाचं तत्व. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जगातले सगळे प्रमुख धर्म जे आहेत ते एकाच देशामध्ये सापडतात. तो देश म्हणजे आपला भारत देश. भारताच्या संदर्भामध्ये निधर्मी जे तत्व आहे
त्याचा अर्थ असा होतो की सरकार कुठल्याही धर्माला उचलून धरणार नाही आणि सर्व धर्म समभाव असेल, सर्व धर्मांना सारखीच वागणूक देण्यात येईल. देश, राष्ट्र कुठल्याही एका धर्माने निर्देशित होणार नाही किंवा कुठल्याही धार्मिक तत्वावर ते चालणार नाही. ते चालेल ते उद्देशिकेमध्ये जी तत्व दिलेली आहेत, लिबर्टी ऑफ बिलीफ, फेथ अँड वर्शिप, म्हणजे श्रद्धेचं आणि पूजा करण्याचं जे स्वातंत्र्य आपल्या उद्देशिकेमध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे, त्याच्याशी सुसंगत असंच सरकारचं वर्तन असेल. कुठल्याही धर्माला पुढे करणं हे सरकारचं काम असणार नाही. हा सर्व धर्म समभाव हा आपल्या निधर्मी वृत्तीचा भाग आहे. पुढचं तत्व जे आहे ते लोकशाहीचं तत्व. आपल्या उद्देशिकेमध्ये, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये डेमोक्रॅटिक किंवा लोकतांत्रिक किंवा लोकशाही वर आधारित या शब्दाचा उपयोग जो केलेला आहे तो व्यापक अर्थाने केलेला आहे. इथे अभिप्रेत आहे केवळ राजकीय लोकशाही नव्हे, तर त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची जोड त्याला देण्यात आलेली आहे. सगळ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारे भेदभाव न करता, जातीच्या आधारावर, पंथाच्या आधारावर, रंगाच्या आधारावर, सेक्सच्या आधारावर किंवा धर्माच्या आधारावर किंवा शिक्षणाच्या अधिकारावर कोणाही भारतीय नागरिकाला विचार, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आणि संघटना करण्याचं स्वातंत्र्य हे आपोआपच आपल्या संविधानातून मिळणार आहे. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये ते अधोरेखित करण्यात आलेलं आहे. रिपब्लिक, प्रजासत्ताक हे पुढचं मूल्य आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो, भारताच्या बाबतीमध्ये प्रजासत्ताकचा अर्थ दोन वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पाहता येते त्याकडे. एक तर सगळी जी राजनीतिक सार्वभौमता आहे ती लोकांमध्ये भारतीय लोकांमध्ये एकवटली आहे. ती कुठल्याही राजाच्या हातामध्ये नाही किंवा कुठल्याही व्यक्तीच्या अधिकारामध्ये नाही, ती जनतेमध्ये एकवटलेली आहे. आणि दुसरा भाग असा आहे की कुठल्याही प्रकारचा प्रिव्हिलेज क्लास म्हणजे विशेष अधिकार असलेला कुठलाही वर्ग अस्तित्वात असणार नाही आणि ज्या सरकारी अधिकाराच्या जागा आहेत त्यावर प्रत्येक भारतीय नागरिकाला त्यासाठी स्पर्धेला तोंड देऊन त्यामध्ये भाग घेण्याचा, त्या स्पर्धेत उतरण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यांची निवड कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन, भेदभाव केल्याशिवाय व्हायला हवा, अशी तरतूद आपल्या उद्देशिकेमध्ये आहे. आणि हे तत्व प्रजासत्ताक या मूल्यामध्ये अनुस्यूत आहे असं मला वाटतं. पुढचं तत्व आहे ते जस्टिस म्हणजे न्याय. आपल्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये हे जे तत्व आलेलं आहे, न्यायाचं तत्व, जस्टिसचं तत्व, ते तीन वेगवेगळ्या प्रकारचं आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. आणि हा न्याय प्राप्त करण्यासाठी जी प्रावधानं केलेली आहेत ती प्रावधानं तुम्हाला दोन आपल्या वैशिष्ट्यांमध्ये सापडतील. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकार आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स किंवा मार्गदर्शक तत्व, सरकारी धोरणासाठी आखून दिलेली मार्गदर्शक तत्व. आपली राज्यघटना ही अस्पृश्यता नष्ट करते, कायद्याने नष्ट करते आणि सर्व प्रकारचं शोषण, महिलांचं, मुलांचं आणि जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत
अशा सगळ्या वर्गाचं शोषण होणार नाही, त्यापासून संरक्षण त्यांना मिळेल आणि आपल्या देशातले जे अल्पसंख्याक आहेत, ज्या जनजाती आहेत, त्यांनाही स्वातंत्र्य मिळेल, त्यांनाही संरक्षण मिळेल आणि अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणजे सकारात्मक काम करून जे समाज शतकानुशतकं दबला गेलेला पददलितांचा जो मोठा वर्ग आहे, त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी सकारात्मक कारवाई करण्याचे अधिकार सुद्धा आपल्या उद्देशिकेमध्ये मान्य करण्यात आलेले आहेत. ते जस्टिस, न्याय या तत्वात सामील होतात आणि न्याय आणि समतेवर आधारित समाजाची निर्मिती किंवा उभारणी हे आपल्या संविधानाच्या अंतर्गत अत्यंत महत्त्वाचं आणि प्रमुख अशा स्वरूपाचं उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य आहे. त्यानंतरचं तत्व आहे ते म्हणजे लिबर्टी, म्हणजे स्वातंत्र्याचं तत्व. जे उद्देशिका आहे ती सर्व भारतीय नागरिकांना आश्वस्त करते की त्यांना विचाराचं, अभिव्यक्तीचं आणि संघटन करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य त्यांना आहे. यानंतरचं तत्व जे आहे ते म्हणजे समतेचं तत्व. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या संविधानामध्ये दर्जाचं आणि संधींची समानता ही स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली आहे आणि सर्वांना, समाजाच्या सर्व घटकांना कायद्यासमोर समानता आणि कायद्यापासून समान संरक्षण ही तत्व जी आहेत ती समतेमध्ये निश्चित आहेत, ज्याचा अंतर्भाव आपल्या उद्देशिकेमध्ये केलेला आहे. यानंतरचं तत्व जे आहे ते आहे फ्रॅटर्निटी किंवा बंधुभाव. फ्रॅटर्निटी म्हणजे काय, बंधुभाव म्हणजे काय, तर सर्व जनतेमध्ये एकमेकाबद्दल प्रेम असणं, बंधुभाव असणं हे ते तत्व. जर भारतासारख्या अनेक प्रकारे विभाजित झालेल्या देशामध्ये म्हणजे जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावरती, भाषेच्या आधारावरती, प्रांताच्या आधारावरती, संस्कृतीच्या आधारावरती अनेक प्रकारे विभाजित झालेल्या या देशामध्ये जर एकत्र या देशाला ठेवायचं असेल तर सर्व नागरिकांमध्ये कुठल्याही ते घटकाचे असो त्यांच्यामध्ये परस्पराबद्दल बंधुभाव असणं हे अनिवार्य आहे, अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून बंधुभाव हे भारतीय संविधानाचं एक प्रमुख उद्दिष्ट म्हणून मान्य करण्यात आलेलं आहे. आणि याची अंमलबजावणी करण्यासाठी एक फार महत्त्वाचं तत्व जे स्वीकारण्यात आलेलं आहे ते म्हणजे सिंगल सिटिझनशिप. तुम्ही भारताच्या कुठल्याही भागात जन्म झालेला असला तरी तुम्ही फक्त भारताचे नागरिक असता. तुम्ही महाराष्ट्रातले असला तर तुम्हाला महाराष्ट्रीयन नागरिकत्व असेल आणि पंजाबचे असाल तर पंजाबचं नागरिकत्व असेल असं नाही. अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या राज्यांना आपापल्या राज्यामधून नागरिकत्व घेण्याची सोय आहे. म्हणजे अमेरिकेचं नागरिकत्वही असतं आणि त्या राज्याचं नागरिकत्वही असतं. आपल्याकडे ते कटाक्षानं टाळण्यात आलेलं आहे आणि कुठल्याही राज्यामधून आलेला नागरिक हा फक्त भारतीय नागरिक असतो. हा एकोपा साधण्याचं कारण त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा हे आहे आणि हे आपल्या घटनेचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. शेवटची दोन तत्व जी आहेत, व्यक्तीची प्रतिष्ठा, डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल. आपलं संविधान जे आहे ते मान्य करते की सर्व नागरिक, स्त्री आणि पुरुष सर्वांना प्रगती करून घेण्याचा आणि सर्वांना पुढे जाण्याचा समान अधिकार असला पाहिजे ही भावना या तत्वामध्ये व्यक्त झालेली आहे. आणि शेवटचं तत्व आहे ते म्हणजे युनिटी अँड इंटिग्रिटी, म्हणजे एकता आणि अखंडता. आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं, आपल्या संविधानाचं, आपल्या राज्यघटनेचं
सर्व भारतीय नागरिकांकडून अपेक्षा अशी करण्यात येते, आपण सर्वजण देशाचं ऐक्य आणि देशाची अखंडता ही कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणं, सदोदित प्रयत्नशील राहणं हे आपलं परम कर्तव्य आहे. हे युनिटी अँड इंटिग्रिटी या तत्वामध्ये, उद्देशिकेमध्ये समावेश याचा करण्यात आलेला आहे. मित्रहो, भारतीय राज्यघटना म्हणजे नुसतं अनेक कलमं आणि अनेक प्रावधानं याचं कडबोळं नाही आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तावेज आहे, किंबहुना अत्यंत सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे, ज्यामध्ये सर्व भारतीयांच्या जनमानसाचं, त्यांच्या आकांक्षांचं प्रतिबिंब ज्याच्यामध्ये एकवटलेलं आहे, असा हा अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे. अत्यंत उत्कृष्टपणे लिहिल्या गेलेल्या, ड्राफ्ट केलेल्या आपल्या भारतीय संविधानामध्ये जी गव्हर्नन्स सिस्टम आहे, म्हणजे नियमन करण्याची जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था अत्यंत अद्वितीय आहे. म्हणजे केवळ लोकतांत्रिक स्वरूपाचं सरकार देणं एवढाच उद्देश आपल्या राज्यघटनेचा नाही. त्याबरोबरच म्हणजे लोकतांत्रिक स्वरूपाच्या सरकारबरोबरच सर्वसमावेशक अशा प्रकारचं सरकार असलं पाहिजे, ही भावना आणि ही भूमिका आपल्या संविधानातून पुन्हा पुन्हा प्रकट होते. आणि म्हणूनच त्यासाठीच अगदी खोलात जाऊन, बारीक सारीक तपशिलात जाऊन तशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्याचं कारण एकच आहे की नवनिर्मिती झालेल्या आपल्या देशाला, त्यावेळी 1950 सालची गोष्ट, नवनिर्मिती झालेल्या नव्यानेच प्रजासत्ताक होत असलेल्या आपल्या देशाला स्थैर्य लाभावं, ही त्यामागची भूमिका होती आणि ती पूर्णतया सफल झालेली आपल्याला दिसते. आपल्या भारतीय संविधानाचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे जनतेला देण्यात आलेलं मध्यवर्ती स्थान. आणि कोणत्या माध्यमातून झालेलं आहे? हे प्रौढ मतदारसंघाच्या माध्यमातून झालेलं आहे. आपल्या भारतीय संविधानाचं तिसरा पैलू जो आहे तो मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स. मूलभूत अधिकार हे प्रत्येक भारतीयाला देण्यात आलेले आहेत. ते सर्वसाधारण कायद्याचे अधिकार नाहीत, त्यापेक्षा खूप काही आहे. फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकार जे आहेत ते अद्वितीय स्वरूपाचे आहेत, कारण त्यांना प्रवर्तनीयता लाभलेली, एन्फोर्सिबिलिटी लाभलेली आहे. याचा साध्या भाषेत अर्थ असा होतो, जर एखाद्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार हिरावला गेला असेल किंवा मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं असेल, तर त्यावरती कायद्याने ॲक्शन घेता येऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ पहा, आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम जे 32 आर्टिकल 32 जे आहे, त्या आर्टिकलचं अत्यंत अद्वितीय असं हे आर्टिकल बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात की सर्वसामान्य नागरिकाला, कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला जर त्याच्या किंवा तिच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर थेट सुप्रीम कोर्टाकडे दाद मागण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्यासाठी त्यांना स्थानिक कोर्टाकडे जावं लागत नाही, हायकोर्टाकडे सुद्धा जावं लागत नाही, थेट ते सुप्रीम कोर्टकडे जाऊ शकतात. हा अधिकार त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि ही इतकी महत्त्वाची तरतूद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की ही प्रोव्हिजन म्हणजे हार्ट अँड सोल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणजे ही तरतूद आहे. कारण केवळ मूलभूत अधिकार देऊन भागत नाही, त्या अधिकारांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार सुद्धा सर्वसामान्य जनतेला असला पाहिजे, ही त्यामागची भावना आहे.
इथे एक मात्र लक्षात घेतलं पाहिजे की मूलभूत अधिकार हे ॲब्सोल्यूट नाही आहेत, म्हणजे अनिर्बंध नाही आहेत. मूलभूत अधिकार आहेत याचा अर्थ तुम्ही काय वाटेल ते करू शकता असं नाही. त्यावरती यथायोग्य प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. मग ते सार्वभौमतेवर आधारित असतील, देशाच्या सुरक्षिततेवर आधारित असतील, नैतिकतेवर आधारित असतील किंवा शिष्टतेवर आधारित असतील, परंतु अनेक रिझनेबल यथायोग्य रिस्ट्रिक्शन्स त्यावरती आलेले आहेत. पार्लमेंट, संसद हे फंडामेंटल राईट्स जे आहेत, मूलभूत अधिकार, यांच्यामध्ये अमेंडमेंट घडवून आणू शकते. मात्र संविधानाचा जो मूळ ढाचा आहे, ज्याला बेसिक स्ट्रक्चर म्हणतात, त्याला धक्का न लावता कुठल्याही मूलभूत अधिकारामध्ये अमेंडमेंट करता येते. मात्र ते करताना संविधानाचा जो मूळ ढाचा आहे, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन असं याला म्हणतात, त्याला धक्का मात्र लावता येत नाही. तिथे अमेंडमेंट कोणालाही करता येत नाही. पूर्वी एकेकाळी राईट टू लाईफ आणि राईट टू इमर्जन्सीच्या काळामध्ये दोन महत्त्वाचे, सर्वात महत्त्वाचे जे मूलभूत अधिकार आहेत, राईट टू लाईफ आणि राईट टू पर्सनल लिबर्टी, म्हणजे जगण्याचा अधिकार आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार, हे दोन अधिकार सोडले तर बाकीचे सर्व मूलभूत अधिकार हे काही काळापुरते तहकूब करता येऊ शकतात, जर राष्ट्रीय आणीबाणी असेल तर, आणि फक्त त्याच काळामध्ये. आपल्या संविधानातले मूलभूत अधिकार आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे सरकारसाठी मार्गदर्शक तत्व, ज्यांच्याबद्दल मी बोलणारच आहे आता, या दोन गोष्टी म्हणजे आपल्या संविधानाच्या अंतरात्म्याचा आवाज आहे असं म्हटलं गेलेलं आहे. मूलतः मूलभूत अधिकारांचे ओरिजिनली ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी 8 वेगवेगळ्या कॅटेगरीज होत्या. त्यापैकी एक तर जनरल प्रोव्हिजन्स, सर्वसाधारण प्रोव्हिजन्स असलेली. दुसरं होतं राईट टू इक्वॅलिटी, म्हणजे समानतेचा अधिकार. तिसरं म्हणजे राईट टू फ्रीडम, स्वतंत्र असण्याचा अधिकार. चौथं राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, म्हणजे कुठल्याही प्रकारचं शोषण होऊ नये म्हणून अधिकार, प्रतिबंध करण्याचा अधिकार. पाचवं होतं राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य, त्याचा अधिकार जो देण्यात आला आहे तो. सहावं होतं कल्चरल अँड एज्युकेशनल राईट, म्हणजे शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार. आणि सातवं म्हणजे राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज, म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झाल्यास थेट सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचा अधिकार. इथे मला मुद्दाम सांगा असं वाटतं की फंडामेंटली राईटची जी जंत्री आहे ती मोठी आहे, त्याचा तपशिलात आपण शिरलेलो नाही, परंतु काही गोष्टी ज्यात अनिश्चित आहेत त्या गोष्टींचं मला मुद्दाम निर्देश करावा असं वाटतो. सरकारला जे समाज घटक हे सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांच्यासाठी, किंवा जे अनुसूचित जातींचे किंवा अनुसूचित जमातीचे जे घटक आहेत, या सर्व घटकांसाठी सरकारला विशेष तरतुदी करण्याची पूर्णपणे मुभा या फंडामेंटल राईट्समध्ये, मूलभूत अधिकारांमध्ये देण्यात आलेली आहे. तिसरं म्हणजे काही विशेष अधिकार दिलेले आहेत जे आपण गृहीत धरलेले असतात परंतु खूप महत्त्वाचे असतात. ते उदाहरणार्थ देशभरामध्ये कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य, देशभरामध्ये कुठेही स्थायी होण्याचा अधिकार, आणि कुठलाही प्रोफेशन, कुठलाही उद्योग किंवा व्यवसाय अंगीकारण्याचं स्वातंत्र्य. ही तरतूद किती महत्त्वाची आहे हे तुम्ही जर आपल्या इतिहासाकडे नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल. शेकडो वर्ष अनुसूचित जातींचे जे लोक आहेत त्या सर्वांना ज्या जातीत त्यांचा जन्म झाला असेल त्या जातीशी निगडीत असलेला व्यवसायच त्यांनी केला पाहिजे असा त्यांच्यावरती निर्बंध होता.
दुसऱ्या कुठल्याही व्यवसायामध्ये प्रवेश करण्याची त्यांना मुभा नव्हती. ते एका फटक्यात ती अत्यंत वाईट तरतूद जी होती ती दूर करण्यात आलेली आहे आणि सर्व भारतीयांना त्यांना जे योग्य वाटेल त्या व्यवसायामध्ये त्यांना प्रवेश करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य हे त्यामध्ये आपल्या फंडामेंटल राईट्समध्ये, मूलभूत अधिकारांमध्ये निश्चित आहे. चौथा जो पैलू आहे भारतीय राज्यघटनेचा तो म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे सरकारी धोरणं कशी असावीत यासाठी नेमून दिलेली मार्गदर्शक तत्व. ही मार्गदर्शक तत्व आहेत त्यामधून सरकारने सूचना केलेल्या आहेत आणि सूचना यासाठी केलेल्या आहेत की त्यांनी राष्ट्राला निर्देश दिलेले आहेत संविधानातून की कशा प्रकारची सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याकडे तुमचा कल असला पाहिजे, तुम्हाला कशा प्रकारची सामाजिक व्यवस्था निर्माण करणं हे तुमचं उद्दिष्ट असलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जनकल्याणाच्या योजना आखणे आणि त्या माध्यमातून अशा प्रकारची सामाजिक व्यवस्था निर्माण करणे ज्या योगे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सर्वांना मिळू शकेल, अशा प्रकारची सामाजिक व्यवस्था निर्माण करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. त्याबद्दल असंही म्हटलं गेलेलं आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मार्गदर्शक तत्वांमध्ये की उत्पन्नांमध्ये जी असमानता आहे ती लवकरात लवकर दूर करणं हे सुद्धा सरकारचं आद्य कर्तव्य आहे आणि केवळ उत्पन्नाचीच असमानता नव्हे तर दर्जाची आणि संधींची जी असमानता आहे ती दूर करणे हे सरकारचं उद्दिष्ट असलं पाहिजे असंही म्हटलेलं आहे. त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वांमध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की सर्व भारतीय नागरिकांना, स्त्री पुरुषांना चरितार्थाचं पुरेसं साधन उपलब्ध करून देणं हे आवश्यक आहे. इथे असंही म्हटलेलं आहे जी संसाधनं सर्वांच्या मालकीची असतात त्याचा सर्वांच्यासाठीच उपयोग व्हावा अशा प्रकारचं धोरण असलं पाहिजे असंही म्हटलेलं आहे. त्यात असंही नमूद करण्यात आलेलं आहे की अर्थव्यवस्थेचं नियोजन अशा प्रकारे करण्यात यावं की संपत्तीचं केंद्रीकरण होणार नाही. पुढे असंही म्हटलेलं आहे की स्त्री आणि पुरुष यांना इक्वल पे फॉर इक्वल वर्क, समान कामासाठी समान वेतन मिळालं पाहिजे. मार्गदर्शक तत्व असंही म्हणतात आणि अतिशय महत्त्वाचं हे आहे की शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या जे मागासलेले घटक आहेत ते आणि विशेष करून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यामधले जे घटक आहेत या सर्वांना सामाजिक दृष्ट्या त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि सर्व प्रकारच्या एक्सप्लॉयटेशनपासून, शोषणापासून त्यांना संरक्षण मिळेल अशा प्रकारच्या तरतुदी करणं हे सरकारने करणं अनिवार्य आहे असं म्हटलेलं आहे. शेवटचा मुद्दा, जर तुम्ही मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व याची जर तुलना केली तर दोन्हीमध्ये एक फार मोठा फरक आहे की मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं तर कोर्टामध्ये दाद मागता येते. जर मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन झालं तर कोर्टामध्ये दाद मागता येत नाही. त्याचं कारण असं आहे की जे मूलभूत अधिकार आहेत त्यामध्ये ज्या राजकीय आणि नागरी स्वातंत्र्य जे निश्चित आहे ते ताबडतोब सरकारला देणं शक्य होतं. मात्र आर्थिक आणि सामाजिक न्याय देण्यासाठी पुरेशी संसाधनं सरकारकडे असणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना जस्टिशिएबल किंवा त्याविरुद्ध दाद मागता येत नाही.
मात्र कल्पना अशी आहे, त्यामुळे मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व कमी होतं अशातला भाग नाही. कुठल्याही पक्षाचं कुठलंही सरकार जरी असलं तरी त्या सरकारला ही मार्गदर्शक तत्व आपल्या समोर ठेवावे लागेल. सरकारी धोरणं ठरवताना ही मार्गदर्शक तत्व समोर ठेवूनच त्यांना वाटचाल करावी लागेल आणि तशी करण्यात आलेली आहे. अनेक तरतुदी ज्या मार्गदर्शक तत्वांमध्ये होत्या त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी नंतर करण्यात आलेली आहे. त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राईट टू एज्युकेशन. राईट टू एज्युकेशनची जी तरतूद आहे ती मार्गदर्शक तत्वामध्ये 1950 साली केली होती आपल्या घटनेमध्ये. मात्र 2010 साली तो कायदा करण्यात आला आणि शिक्षणाचा कायदा राईट टू एज्युकेशन ॲक्ट ज्याला म्हणतात तो त्यावेळी संमत करण्यात आला. त्यामुळे मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व कमी लेखता कामा नये. मित्रो, आपण आजचं सत्र इथेच थांबूया. भेटूया आपण पुन्हा लवकरच. धन्यवाद. नमस्कार.